आपल्यासोबत बोलण्यासाठी चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील आहेत। भाऊ, आज एक महत्त्वाचा जी.आर. जो आहे तो आलेला आहे। शेतकऱ्यांच्या दृष्टीने हेरे सरंजामचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागलाय। आज अतिशय आनंद होत आहे की आज शेतकरी दिन आणि त्याच निमित्ताने मोदी सरकार म्हणते की जय जवान जय किसान आणि शेतकरी हिताचे निर्णय त्यामध्ये आदरणीय आमचे सर्व नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचं दैवत यांच्या मार्गदर्शनाखाली जे सरकारची वाटचाल चालू आहे त्यामधला हा ऐतिहासिक निर्णय आमच्यासाठी खूप अतिशय अवघड प्रश्न होता। कारण का चंदगड विधानसभेमधली 22,000 हेक्टर जमीन हे हेरे सरंजामच्या माध्यमातून जमीन आमच्या ताब्यात होती। आम्ही कसं होतो शेतकरी बांधव, कारण आम्हाला हे सर्व करत असतेवेळी कुठेही जमिनीसाठी आम्हाला कुठलं कर्ज मिळत नव्हतं, शैक्षणिक कर्ज नव्हतं, मेडिकल कर्ज नव्हतं किंवा घरासाठी कर्ज नव्हतं किंवा उद्योगासाठी कर्ज नव्हतं आणि कुठलीही बँक आम्हाला उभे करून घेत नव्हती। कारण आज आम्हाला हे स्वातंत्र्य झाल्यानंतर आम्हाला स्वातंत्र्य केलंय म्हणून आम्ही अतिशय आनंदी आहोत, अतिशय खुश आहोत आणि सरकारचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहेत। आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जेव्हा महसूल मंत्रीपद ताब्यात घेतल्यानंतर खातं तर बरेच ऐतिहासिक निर्णय केलेत। कारण हा निर्णय सुवर्ण अक्षराने लिहावा आणि लिहून ठेवावा असा मी आदरणीय बावनकुळे साहेबांचा मी कौतुक म्हणजे हे माझ्याकडे शब्दच नाहीत। ह्या व्यक्तींनी अतिशय चांगला आम्ही पाठपुरावा करत होतो, कारण तेवढाच त्यांचा रिस्पॉन्स होता आणि चांगले आम्हाला हे मार्गदर्शनाखाली पार पडलं। आणि अवघड प्रश्न असा होता की हा चंदगड विधानसभा पूर्वी बेळगाव जिल्हा असल्याकारणे पेपरच घाळ झाले होते, पेपर नव्हते, अधिकारी काहीच करू शकत नव्हते। हे फक्त राज्याचे सक्षम असे देवेंद्र फडणवीस साहेब निर्णय घेऊ शकत होते आणि त्यांच्या बरोबरीने राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब निर्णय घेऊ शकत होते आणि दोघांनी हा निर्णय आम्हाला जो आमचा चंदगडवासीयांचा आशीर्वाद दिलेत। आणि आज शेतकरी दिनानिमित्त आम्ही कधी जीवनभर यांच्या उपकार आणि आम्ही विसरू शकत नाही एवढंच मी बोलू इच्छितो। मी पण चंदगडचा आहे। प्रश्नाची व्याप्ती जी आहे ती मला सुद्धा माहिती आहे। मोठा प्रश्न होता, अनेक वर्ष प्रलंबित होता, अनेक पाठपुरावा सुद्धा केला होता। किती कठीण होते संपूर्ण? नाही, कठीण म्हणजे काय झालं, आम्ही सर्वच अधिकारी 15 ऑगस्ट दिवशी ज्या मी अधिकाऱ्यांचं कौतुक करेन, जे आमचे तहसीलदार असतील, आमचे प्रांत साहेब असतील, आमचे कलेक्टर साहेब असतील, कोल्हापूर जिल्ह्याचे 15 ऑगस्ट दिवशी सुद्धा 22 अधिकारी काम करत होते आणि काही नेते उपोषणाला बसले होते। देखा मी त्यांना सांगितलं की 15 ऑगस्ट दिवशी देशामधली पहिली घटना असेल की 15 ऑगस्ट दिवशी सुद्धा आपले कर्मचारी महसूलचे काम करायला त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांच्या पाठीशी उभे राहा, त्यांचे पाय ओढू नका। आणि त्याला समजून आज आम्ही 4 वर्ष काम करत होतो। तर अतिशय आज आम्हाला अतिशय आनंदाचा दिवस आहे आमच्या चंदगडवासींना की हा आज प्रश्न मार्गी लागलाय। एक टार्गेट ते होतं, तुम्ही प्रश्न अनेक बघितले, मागच्या सुद्धा अधिवेशनात आपण होतो। पुढचं टार्गेट काय? सध्या गोकुळच्या सुद्धा निवडणूक आहेत, वेगवेगळे राजकारण फिरते। नाही, गोकुळ संदर्भात आता मी बरेच नेत्यांची भाषणं ऐकलं की आम्हाला हे अपात्र करायलेत किंवा आम्ही कुठले चुकीचे केलेले नाहीत, आमच्या पण डेरे अपात्र झालेले आहेत। खरं ज्या वेळेला माझं एवढंच बोलणं आहे, ज्या नेत्यांनी ह्या 1700, 1310 आणि 427 डेअरी हे 2 वर्षामध्ये त्यांचं उत्पादन केलं आणि हे जर मी आरोप केले की चुकीचे होते, मग माझ्यावरती खूप टीका झाली, असं शक्य नाही झालं। आणि मला असला मी राज्याचे सक्षम असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निदर्शनावरून दिलं की साहेब अतिशय गंभीर प्रश्न आहे, चुकीचा प्रश्न आहे। हे जर कधी ठराव जर पास झाले तर आयुष्यभरासाठी आम्ही चंदगड, आजरा, उत्तूर आणि बाकीचे तालुके आम्ही मागेच राहू आणि गुगलपर्यंत कधी पोहोचू शकणार नाहीत। आणि कायमस्वरूपी कागल, करवीर आणि राधानगरी हेच तालुके राहतील आणि म्हणून साहेब आमच्यावर कायमस्वरूपी अन्याय होईल। आणि हे जर आता तर निर्णय नाही घेतला तर आम्हाला गोकुळामध्ये आयुष्यात कधी आम्ही गोकुळची पायरी सोडू शकणार नाहीत। आम्ही सकाळपासून पेंडी, गवत, दूध आणि सर्व हेच करत बसू आणि याचा मोबदला हे काही करतील आणि ह्या चुकीच्या पद्धतीने चाललंय हे मी साहेबांनी निर्देशन दिल्यानंतर साहेबांनी भूमिका काय असणार आहे? आता महायुती म्हणून आपण सगळे आपले आदेश आहेत एकत्र यावं। कारण कालचा जर मी आता पाहिला की गोकुळचे ठराव किती आहेत आणि गोकुळचे ठराव जमा किती झालेत, हा मोठा लोकांच्या चर्चेचा प्रश्न आहे। आपल्या 7,000 एक मिनिट मी बघून याच्यामध्ये जरा बघून सांगते तर गोकुळचे एक मिनिट बोलू का तुला बघायला लागतं परफेक्ट बोल। तर मला गोकुळचे ठराव किती बाकी आहेत, सध्या पात्र किती आहेत
आणि अपात्र किती झाले आहेत. की लोकांनी संख्या अशी दाखवतात की सगळ्या संख्याबळाचे तर बघितलं तर त्याच्या जे पात्र आहे त्याच्या संख्याबळात ते डबल दाखवतात. अशाने लोकांची दिशाभूल होते. आणि मी शेतकरी बांधवांच्या हितासाठी आणि गोकुळ संघाच्या हितासाठी आणि माझ्या जे गोकुळ दूधधारक आहेत जे सकाळपासून कष्ट करून आपल्याला पेंडे आणून दूध काढून जे ते आणि सोडतात आणि त्याचा त्यांना मोबाईलला काय मिळतो चांगला माहिती आहे. हा त्यांच्या शेतकरी बांधव लढा त्यांची लढा देतोय आपण. मला कुठला असं कुणाला माझ्याबद्दल आणि अशाच चर्चा काल मी पाहिली की प्रत्येक जण म्हणतात की आम्ही शेतकरी अपात्र नाही. अरे जर अपात्र झालं नसते तर आमच्या जे आम्ही कष्टातून जे आमच्या बर्मू अण्णांनी आज 50-60 डेऱ्या करू शकत नाहीत आणि जर ते कायमस्वरूपी आम्ही दुर्लक्षित झालो असतो. पण हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आज झाला आणि सक्षम असं सरकार आपल्या पाठीशी होतं. मी योग्य ते आमचे आरोप होते आणि ते सिद्ध झाले. 1700 पैकी 1100 डेऱ्या अपात्र झाल्या. मग याच्यामध्ये आमच्या पण झाल्यात. चुकीचं ते चुकीचं आहे, चुकीला माफीच नाहीये. मात्र भूमिका काय आहे निवडणुकी संदर्भात, पुढची भूमिका? अजून सुरुवात झालेली आहेत. आता सगळे मला वाटतं 4,000 परफेक्ट मी आकडा आता सांगू शकणार नाही मॅडम बघायला. तर ते आकडे बघितल्यानंतर लोकांनी डबल आकडे असे शक्ती प्रदर्शन करून हे केलेत. कारण मी एवढंच सांगेन की 308 माझे ठराव मी जमा केलेत आणि मला अजून काय 40-50 ठराव आज जमा होतील आणि परफेक्ट आकडा मी उद्या सांगू इच्छितो. आणि ज्यावेळी निर्णय राज्याचे प्रमुख म्हणून आदरणीय आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी मी सहमत आहेत. खरं आमच्यावर कुठेही चंदगड, आजरा, गडहिंग्लज, उत्तूर आणि आपल्या भागामध्ये अन्याय होऊ नये एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. एकंदरीत जर पाहायला गेलं तर अनेक म्हणजे जवळपास 12,000 कुटुंबांचा जो प्रश्न होता हिरे सरंजामचा तो खरंतर मार्गी लागलेला नाही. तशा पद्धतीचा JR काढण्याचं जे म्हणणं आहे ते खरंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढे सुरेश सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज.